Hello guys, welcome to my channel Shoes World. After long time video येतोय. I know that थोडासा प्रॉब्लेम झालेले प्रॉब्लेम इन द सेन्स नॉर्मल होते, एवढे काय मोठे नव्हते. बट आज आपण चाललोय एका नवीन ठिकाणी. आता निघालोय आणि ऍक्च्युली खूप टाइम झालाय, जास्त म्हणजे 1:30 वाजले. सो त्यामुळे थोडं लेट झालंय, बट ठीक आहे, इट्स ओके. फायनली उमेशजी उगले यांचे आगमन झाले. नमस्ते अंकल जी. बघू शकतात फुल डॅशिंग. आता आम्ही निघालोय एका ठिकाणावर. ते मी आता पुढे गेल्यावरच सांगतो. त्या एरियात थोडंसं गेलं की अजून त्या ठिकाणाचं नाव नाही सांगत. सो गाईज तुम्ही बघू शकतात, हा आमच्या घराकडून जाण्याचा रस्ता आहे आणि इथून ते लोकेशन ऑलमोस्ट जास्तीत जास्त 30 किलोमीटर त्यावर नाही. पण हा आमचा बेतुरकर पाडा आहे, तुम्ही बघू शकतात. आय लव्ह बेतुरकर पाडा. आणि ही माझी ना जुनी जिम आहे गाईज, ही माझी आणि उमेश पण होता जिमला. गाईज आता आपण उल्हासनगरचा गेट क्रॉस केलाय. जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही जी इथे बनणार नाही. कोणतीच गोष्ट अशी नाही गाईज. म्हणजे काही असं छोट्यापासून मोठ्या गोष्टीपर्यंत लगेच, म्हणजे ओजी पण बनतं आणि डुप्लिकेट पण, सगळ्या गोष्टींचा. सो ही आमची खासियत आहे उल्हासनगरची. अजून खूप साऱ्या चांगल्या गोष्टी पण आहे. मार्केट आहे, मोठे मोठे टेक्सटाईल मार्केट्स आहेत वगैरे. सो छान आहे उल्हासनगर ऑल ओव्हर. नाही तर कमेंट येतील भाई, निगेटिव्ह नको मला. कॉन्ट्रोवर्सी नको गाईज, कॉन्ट्रोवर्सी नको. तुम्ही मागे बघू शकतात अंबरनाथचा बोर्ड आहे. आपण अंबरनाथ पण आता क्रॉस करतोय. या साईडला तुम्ही बघू शकता सगळे ब्रँडचे दिवसा वगैरे. हे थोडंसं रिच लोकांचा विषय, आपला विषय नाही. गाईज या साईडला तुम्ही बघू शकतात श्रावण चालू आहे. सो इकडे सगळे कावड यात्री जात आहे, कावड घेऊन. बघा सगळ्यांच्या ना तुम्हाला काय सगळं कॅन दिसतील वगैरे प्रॉपरली. कावड घेऊन चाललेत ते. आय थिंक इकडे जे मंदिर आहे, शिव मंदिर, तुम्ही माझा मागचा ब्लॉग बघू शकतात, प्राचीन शिव मंदिरवाला. सो त्यामुळे तुम्हाला दिसेल कदाचित ते तिथेच जातात. आता थांबलो आम्ही अंबानी शेठच्या पेट्रोल पंपवर, जिओ पेट्रोल पंपला. आता आपण इकडे थांबलोय, इकडे बघू शकता. या वेळेला आम्ही थांबलो. आता थोडासा स्टॉप घेतला, इकडे खातो येतो. आता आमचं इकडे झालंय, वडापाव वगैरे खाल्ला, इकडे मस्त कोल्ड्रिंक वगैरे पिलो. आणि आता उमेश शेठ उगले आपली धन्नो काढणार आहे, काढा शेठ. आणि आता इकडून आपण निघूया मस्त. पाऊस नाही, पाऊस पाहिजे होता. गौरव, तुला तर चिडवलाय त्याने व्हिडिओ मध्ये. भाव घे बोललाय तो. काय बोलला तू? दारू घे. क्या बोला तूने? काय बोलला तू? दारू घे. गाईज हे तुम्हाला कळणार ना, हे फक्त गौरव नाईकला कळेल हा विषय. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. गाईज बघा तुम्ही यार, व्ह्यू बघा, व्ह्यू एक नंबर आहे गाईज. मजा आली. मी ऍक्च्युली फर्स्ट टाइम आलो ना, म्हणून मी एवढा व्ह्यू करतोय. खरं सांगू तर म्हणजे मला ना ऍक्च्युली खूप छान वाटतं. इकडे गर्दी पण आहे लोकांची, बट ऑब्वियस फुल मला असं वाटतंय थोड्या मी नाशिकमध्ये आलो, बिकॉज मी नाशिकमध्ये फिरलोय या आधी. सो मला माहिती आहे की तिकडे ऑलमोस्ट व्ह्यूज असे आहेत सगळे नाशिकला. गाईज हे बघा, नदी बघा गाईज, नदी. हा मंदिर बघ, समोर मंदिर पण आहे समोर. हा बघा गाईज, नदी आणि समोर ते मंदिर. तेव्हा तो उमेश दाखवते आपल्याला हाताने. एक नंबर वाटतंय गाईज. हा जो व्ह्यू आहे ना, इकडे मी येताना कचकच एकदम फोटो काढणार आहे पद्धतशीर. मजा येईल थोडी या साईडला फोटोज काढायला. व्ह्यूज भारी येणार. त्याचं ते शेत असेल ना, त्याला पोलीस जाते भावा, ते शेतमध्ये काय व्ह्यू घेतोय तू रोज शेतात काम करताना. आता आहे आम्ही ऑफिसमध्ये बसून. नो मजा भाई, नो मजा. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. सो गाईज आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचलोय. पुढे बघाल तर तुम्ही मंदिर आहे. सो आता इथे उतरावं लागेल. उमेश गाडी पार्क करेल आणि मग येईल. इथून पुढे गाडी जायला त्यांनी बांबू वगैरे लावले, बिकॉज दुकानं वगैरे आहेत सगळे. तो त्यामुळे आता इकडे बाईक पार्क करतो आणि पुढे आम्ही जाऊया. ठीक आहे ना, आता पाऊस पडणार, बिकॉज ना थोडे थेंब लागायला लागलेत. सो एक नंबर देवाने ऐकलंय. मंदिरात आल्याला पाऊस सुरू. बघू. नंतर ह्या फळाचं नाव जर कोणाला माहिती असं सांगायचं, या फळाचं, तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. त्या फळाचं नाव काय. उमे, तुला माहित होतं त्या फळाचं नाव?
बघा, तुम्हाला माहिती असेल कमेंटमध्ये सांगा. सो गाईज इकडून लाईन सुरू झाली आहे. इथून लाईन आहे ॲक्च्युली. त्या साईडला माहिती आहे ना वॉटरफॉल वरून असं नुसतं वाहताना दिसतं. वरती लोक आहेत तिथे. त्या साईडला तुम्हाला मस्त दिसेल. आणि इकडे समोर आहे ना श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान, म्हणजे कोंडेश्वर देवाचं मंदिर आहे इकडे. बघू इकडे भंडारा पण लागलाय या साईडला. आपण इकडे चप्पल काढू पद्धतशीर आणि मस्त आहे की मंदिरात जाऊन येऊ. गाईज या साईडला पुढे बघू तिकडे मंदिर आहे. तुम्हाला दाखवतो प्रॉपरली. म्हणजे प्रॉपर नाही दिसणं बिकॉज आतमध्ये बट ऑब्वियस शूट करायला अलाउ नाही आहे. सो त्यामुळे इकडे पुढे मंदिर आहे. ते तुम्हाला गेट दिसत असेल घंटा वगैरे, तिकडे मंदिर आहे. त्या साईडला पण तुम्ही बघू शकतात मस्तपैकी. इकडे पण एक छोटासा वॉटरफॉल आहे. ॲक्च्युली मोठे मोठे आहेत. जेव्हा पाऊस जोरात असतो ना हा प्रॉपर वाहतो मंदिराच्या बाजूने, इकडूनच दिसतो तो. तुम्ही बघू शकता. आता आमचं दर्शन वगैरे झालंय. ठीक आहे, पटकन झालं बिकॉज ऑफ एक उमेशचा मित्र भेटलेला इकडे ओळखीचा, तर लाईनीचंच होतं. सो आमचं देवाच्या थोडी चिटिंग केली पण इट्स ओके, चालते. कारण की गर्दी खूप होती ॲक्च्युली आणि टाईम पण भरपूर झाला. आपल्याला जायला पण टाईम लागेल त्यामुळे. सो आता आपण दर्शनानंतर इकडे चाललो. ह्या साईडला ना असं थोडंसं व्ह्यू चांगलं वाटतंय आणि तुम्हाला हे ब्रिज वगैरे दाखवतो. ह्या साईडला पण ह्या साईडला तर हे इकडे जे लोकल असतील त्यामुळे त्यांना प्रॉपर ते पाण्याचं वगैरे माहिती असेल की केवढे काय. ह्या साईडला बघू शकतो. हो गाई फुल गाई पद्धतीने उड्या मारताय नंबर. तिकडे मंदिर तुम्ही बघू शकता पद्धतशीर. बघा मस्त की पोहताय पोरं इथे. ते ॲक्च्युली नदी नाही तळ. मी ॲक्च्युली या पोऱ्याला विचारलं, या पोऱ्याने आपल्याला सांगितलं पद्धतशीर. पाणी नाही आलं जास्त, काय खोल आहे ना, खोले गाईज तरी पोहताय बघा. एक नंबर. त्यांना सवय असेल गाईज लहानपणापासून इकडेच राहतात. सो त्यामुळे आपण पुढे जाऊ. त्या साईडला थोडंसं बघू, फोटो वगैरे काढू, एकदा कल्टी मारूया. आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे रिलॅक्स करायला, म्हणजे आपण पूलने आलो ना तर रिलॅक्स करायला मी थोडेसे फोटो वगैरे काढले. त्या साईडला आपण वरती पण जाऊ शकतो असं आहे. म्हणजे जो पुढून रस्ता आहे ना तो मंदिराचा त्या साईडला जातो वरती तुम्ही. पण आपण तिकडे नाही आलो कारण की आपल्याला ट्रेकिंग वगैरे काय करायची नाही. आणि गाईज मेन म्हणजे तुम्हाला एक अजून मुद्दा सांगायचा होता. आता हा क्लायमेट मस्त आहे. सो तुम्हाला सांगतो उमेशजी जरा तुम्ही कॅमेरा पकडा. सो गाईज मला ना तुम्हाला हे सांगायचं होतं की ॲक्च्युली ना आपले व्हिडिओज जरा कमी झाले आहेत आणि कंटिन्युअसली येत नाही ॲक्च्युलीमध्ये. त्यामागचं रिझन असं आहे बिकॉज ऑफ की आता मी केदारनाथ वगैरे तुम्ही बघितलंच ना आमची ट्रिप वगैरे झाली. सो त्यानंतर आहे ना मी जॉब स्विच वगैरे केला आहे आणि जॉब स्विच केल्यामुळे थोडंसं कसं नवीन ठिकाणी. आता पहिल्या ठिकाणी मला माहिती होती की मी तिकडे व्हिडिओ शूट करू शकतो, नाही करू शकत. ॲक्च्युली ती माझी जी कंपनी होती खूप छान होती. मी ॲक्च्युली हा सेपरेट व्लॉग बनवणार होतो बिकॉज ऑफ मला ना म्हणजे एक अटॅचमेंट झाले. बिकॉज ऑफ मी तिकडे जास्त टाईम नाही, मॅक्झिमम 2 years मी तिकडे स्पेंड केलेले. बट एक कम्फर्ट झोन झालेला आणि मला त्यातून बाहेर पण निघायची गरज होती. आणि ॲक्च्युली तिकडचे सगळे लोक खूप छान होते. मॅनेजर्स ऑल माझे स्टाफ किंवा माझ्यासोबतचे जे होते ते सगळे छान होते. बट आता त्यामुळेच की मी आता नवीन ठिकाणी जॉईन झालो आहे. सो त्या नवीन ठिकाणी अजून मला आयडिया नाही की मी तिकडे ब्लॉग शूट करू शकतो किंवा नाही. सो त्यामुळे आपले थोडेसे कमी होणार आहेत. बट मॅक्झिमम मी ट्राय करणार आहे की तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करू तिथे सुद्धा. सो तो पॉईंट वेगळा राहिला. सो जस्ट मला एक वाटलं तुम्हाला शेअर करू बिकॉज तुम्ही पण विचार करायला हा कधीतरीच ब्लॉग टाकतोय वगैरे आहे. ते असं नाही गाईज, ॲक्च्युली त्यामागे रिझन आहे. आणि मी ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच बोललो की काही कारणांमुळे वगैरे. ते कारण हेच होते की प्रॉब्लेम्स म्हणजे की मला अजून माहीत नाही की मी इकडे शूट करू शकतो. कारण की माझी जॉब आहे तुम्हाला माहिती, मी बँकेमध्ये जॉब करतो. तुम्ही आधीच्या ब्लॉग्समध्ये ऐकलं असेल. सो त्यामुळे प्रत्येक ठिकाणी नाही शूट करतायत बिकॉज ते अलाऊ नाही आहे कंपनीकडून. त्यामुळे गाईज उमेश लास्ट टाइम आलेलं तर नव्हती ना बिलकुल पण करते. हां, सो गाईज तेच की उमेश मला तेच बोलला की आता कसं उत्तर प्रदेशचे जे लोक आहेत तिकडे त्यांचं लवकर श्रावण सुरू होतं. सो त्यामुळे आणि आपल्या महाराष्ट्रातलं लेट होतं. लेट इन द सेन्स एक काहीतरी 10-15 दिवसांचा डिस्टन्स असतो, त्यामध्ये जास्त नसतो. सो त्यामुळे त्यांचं चालू आहे श्रावण आणि आपलं पण चालू होणार आहे. सो आता गर्दी दाबून बट ऑब्वियस असणारच आहे. आणि आज संडे त्यातल्या त्यात. संडेच्या दिवशी तर सगळ्यांना घरी असतं तर असं काहीतरी नेचर प्लेसमध्ये सगळे येतात. आणि इकडे फिरण्यासाठी पण छान आहे, मंदिर पण छान आहे आणि नियर बाय आहे ना मुंबईच्या. तर मुंबईच्या लोकांना अजून काय पाहिजे नाही. सो त्यामुळे गाईज तुम्ही पण नक्की या प्लेसला व्हिजिट करा. एकदम छान आहे आणि प्रसन्न वाटतंय. आता पाऊस थोडासा असा येऊन गेला, थेंब 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 पडून गेले. देवाने ती इच्छा पूर्ण, मी बोललो थोडासा तरी पाहिजे, देवाने थोडासाच पाडला. ठीक आहे, देव ऐकतोय म्हणजे आपलं पण. सो गाईज तुम्ही पण नक्की या व्हिजिट करा. आणि थोडं तर आम्ही रील्स वगैरे काढतो, फोटोज वगैरे अजून काढतो.
मजा करतो. मग जाताना तुम्हाला थोडीशी जर्नी दाखवतो आणि मग बघू आपण पुढे काय ते. तो गाईज बघू शकता मी पाऊस पडतोय. नशीब मी छत्री आणलेली आणि रेनकोट आणलेलं याचं ठीक आहे. हा पुढे आहे, पुढून भिजेल म्हणून बाहेर होतं भिजायला थोडं. पण आधी पडला असता तर थोडा फायदा झाला असता आपला. तिकडे मस्त म्हणजे अजून थोडा आनंद घेता आला असता आपल्याला पावसाचा पण त्या एरियामध्ये. ठीक आहे. आता आणि हा थोडासा प्लॅन मध्ये चेंज झाला. आता आम्ही इथे उभं होतो ना तर आमचं ना असं म्हणजे उमेशने मला सांगितलं इकडे मुळगावचा वडापाव म्हणून जो आहे ना तो जरा फेमस आहे. सो गाईज आता काय वैजंती डाबा म्हणून नाव आहे त्याचा. सो गाईज आता आम्ही तिकडे झालोय. प्लॅन मध्ये थोडासा छोटासा चेंजेस करू. ते इकडून काहीतरी 13 किलोमीटर दाखवतोय गुगल मॅपला. आता बघू एक्झॅक्टली काय. ज्याप्रमाणे उमेशने तारीफ केली आहे त्या वडापावची खरं तसा आहे की नाही म्हणून. ठीक आहे. सो गाईज आता आपण तिकडे गेल्यावर भेटू. बिकॉज मला आता शूट नाही करता ना रोडचा बिकॉज ऑफ पावसामुळे. जर पाऊस नसेल तर मी नक्की करेन. ठीक आहे. फायनली आता आम्ही पोहोचलो इथे वैजंती डाबा. उमेश बोलला होता की इकडे वडापाव खूप छान होतो. चांगला वाटतो उमेश. गर्दी पण आहेच बऱ्यापैकी आज इथे. तर आपण बघू तिकडे वर गेलं कसं वाटतं काय वाटतं वडापाव वगैरे. ठीक आहे. इथे ना खूप छान होता वडापाव. मला खूप आवडलं पर्सनली. म्हणजे मी आधी पण खाल्लंय पण मी भरपूर म्हणजे मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा माझे फ्रेंड्स वगैरे आम्ही जायचो वारवी डॅम तेव्हा खाल्लेला आहे. बट आता भरपूर दिवसानंतर खाल्लाय ना आता जुनी आठवण तयार. आता आम्ही निघालो आणि मी ड्रायव्हिंग करतोय आता. उमेश शुक्ला मागे बसलाय. आता इकडून परतीचा निरोप ना भाई डायरेक्ट घरी पद्धतशीर. तर तुम्हाला आता काय तुम्ही येताना जो रोड बघितला त्याच रोडने आम्ही जाणार आहे. काही स्पेशल नाही आहे तुम्ही बघू शकता याच रोडने आम्ही जाणार आहे. सो वेगळं काही नसणार आहे. सो गाईज आता आपण डायरेक्ट लास्ट स्पॉटला जिथे भेटू ना तिथे एंड करू व्हिडिओला. आणि वडापाव खरंच छान होता. आणि मी माझ्या मित्रांना पण बोललो जे होतो आम्ही त्यांना माहिती आहे जर व्हिडिओ बघत असेल त्यांना आठवेल की 12वी सोबत आपण कोण म्हणजे कॉलेजला असताना आम्ही सगळे फ्रेंड्स जायचो. आता आम्ही पोहोचलो आमच्या कॉम्प्लेक्सला. तुम्ही बघू शकता येऊन बसलो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुमच्या ओळखीमध्ये कोणतेही स्पॉट्स असतील तुम्हाला वाटत असेल की मी एक्सप्लोअर करावे तर तुम्ही तेही मला सजेशन देऊ शकतात. आणि तुम्हाला यायचं असेल तर तुम्हीही माझ्यासोबत येऊ शकतात. काही विषय नाही आहे. काय वाटतं उमेश शुक्ले कसा गेला आजचा दिवस बाय द वे. सो गाईज तर व्हिडिओ आपण हा एंड करूया. भेटूया परत पुन्हा दुसऱ्या व्हिडिओसोबत. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.